अगदी महिनाभर टिकणारा, चवीला भन्नाट लागणारा, कमी तेलकट आणि घरच्या मसाल्यांनी बनवलेला, अगदी बाहेरचा मसाला न वापरता बनवलेला हा चिवडा तुम्ही बघू शकता। सर्वात पहिले इथे दिलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो करा, ज्यामुळे तुमचा चिवडा अजिबात बिघडणार नाही। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम सगळ्यांना शुभ दीपावली। मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही चिवडा केला तर तुमचा चिवडा अगदी महिनाभर टिकतो। यासाठी लागणारे सगळे साहित्य आणि सगळी माहिती व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घरातल्या कुठल्याही एका वाटीच्या साहाय्याने तुम्ही माप घेऊ शकता किंवा तुम्ही अर्धा किलोचं वगैरेही माप घेऊ शकता। आता या वाटीच्या साहाय्याने मी पातळ पोहे घेतलेले आहेत 7 वाट्या आणि मुरमुरे घेतले आहेत 5 वाट्या। तुम्हाला जर मुरमुरे चिवड्यामध्ये टाकायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता, पण मुरमुरे जर तुम्ही टाकले तर खरंच चिवड्याला खूप छान चव येते। सर्वात पहिले मी एक कढई तापवून घेतली आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल टाकलं आहे। तुम्ही ही प्रोसेस स्किपसुद्धा करू शकता। यामध्ये मी 1 चमचा हळद टाकली आहे। अगदी जास्त कडकडीत तेल तापवायचं नाही, नाहीतर हळदसुद्धा करपू शकते। आता यामध्ये पोहे टाकायचे। हे नायलॉन पोहे नाही आहेत, पातळ पोहे आहेत, पण नायलॉन पोहे नाहीत। याला छानपैकी आपण आता हलवून घेऊयात। याला छानपैकी मिक्स करायचं आणि यामध्ये तेल आणि हळद टाकण्याचं कारण असं की पोह्यांना, प्रत्येक पोह्याला छान असा रंग येतो। तुम्ही ही प्रोसेस स्किप करून डायरेक्टसुद्धा पोहे भाजून घेऊ शकता, पण पोहे भाजायच्या पहिले, चिवडा करायच्या पहिले हे नक्की लक्षात ठेवा की पोहे गाळून घ्या, नाहीतर बारीक बारीक त्याच्यामध्ये असणारे कण आपल्या चिवड्याला चांगलं टेक्स्चर देत नाही। आता हे पोहे साधारण 10 ते 15 मिनटं आपण मंद आचेवर भाजून घेऊ। चुकूनही गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर पोहे अगदी जळू शकतात, कारण हे पोहे पातळ असतात। थोड्या वेळानंतर 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या पोह्यांना छान असा पिवळा रंग आला आहे। अगदी पोहे छानपैकी भाजून घ्यायचे। 10 ते 12 मिनिटांनंतर आपल्याला कसं ओळखायचं की हे पोहे झाले आहेत, तर याला हातात घेऊन थोडासा याचा चुरा पडतो का हे बघायचं, नाहीतर थोडं खाऊन बघायचं। जर हे खरपूस लागत असतील तर पोहे झाले आहेत। अजून 1 ते 2 मिनिटं तुम्ही पोहे भाजून घ्या। परत कढईमध्ये थोडं तेल टाकून थोडी हळद टाकायची, साधारण 1 टेबलस्पून, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आता मुरमुरेसुद्धा तसेच भाजून घ्यायचे। मुरमुरे भाजत असताना फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे। अगदी मंद आचेवरती 15 ते 20 मिनिटं हे मुरमुरे भाजून घ्या, म्हणजे छानपैकी भाजले जातात, जेणेकरून आपला चिवडा हा नरम पडत नाही। आता ह्या मुरमुऱ्यांचं जे टेक्स्चर असते ते थोडं जाड असते, पण ज्यावेळेस ते मुरमुरे होत येतात त्यावेळेस ते मुरमुरे अगदी असे बारीक होतात। तुम्ही बघू शकता मुरमुऱ्याचं टेक्स्चर। आता मुरमुरे झाले की नाही हे चेक करायचं असेल तर तुम्हाला याला असं तोडून बघायचं, आणि तोडून बघितल्यानंतर हे जर पटकन तुटलं किंवा खाताना त्याचा असा खरपूसपणा तुम्हाला जाणवला तर हे झाले आहेत। आता बाकीचे जिन्नस बघूयात। मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, याच्यामध्ये डाळ्या आहेत, कांदा मी एक दिवस आधी मी कांदा चांगला सुकवून वाळून घेतला आहे, मिरच्या घेतल्या आहेत, डाळ्या घेतल्या आहेत, खोबरं घेतलं आहे आणि मक्याचे पोहे घेतले आहेत। आता मक्याचे पोहे तळताना सर्वात पहिले तुम्हाला तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, नाहीतर तुमचे मक्याचे पोहे नीट तळल्या जाणार नाहीत, ते कच्चेच राहतील। अगदी याच हाय फ्लेमवरती मी मक्याचे पोहे तळून घेतले आहेत, आणि जे आपण भाजलेले पोहे आणि मुरमुरे आहेत त्यावर मी हे टाकणार आहे। सगळे जिन्नस असे एकावर एक टाकत जायचे आहेत। तुम्हाला जास्त मक्याचे पोहे आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता। सर्वात पहिले आपण मक्याचे पोहे असे तळून घेतले। आता यामध्ये बाकीचे पदार्थ तळून घेऊयात। तुम्हाला जर खोबरं जास्त टाकायचं असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता। मी माझ्या चिवड्याच्या प्रमाणाने हे खोबरं घेतलेलं आहे। तुम्हाला हे
याच्यातले कुठलेही साहित्य जर कमी करायचे असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे. आता तळत असताना कोणाला खूप लालसर तळलेले आवडतात, कोणाला कमी लाल आवडतात. तुम्हाला जसे आवडतात तशा पद्धतीने तुम्ही तळून घ्या. मी साधारण याला 4 ते 5 मिनटं छानपैकी तळून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये डाळ्यासुद्धा असे छान तळून घेतल्या आहे. हलक्या सोनेरी रंगावर या तळून घेतल्या आहे आणि आपल्या साहित्यावर काढून घेतल्या. मिरच्या आणि कढीपत्त्याचे पानंसुद्धा असेच तळून घेतले. कांदा तुम्हाला अगदी डार्क तळायचा असेल तर तुम्ही तसाही तळू शकता. मी हलक्या सोनेरी रंगावरती हे तळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे सगळे जिन्नस तुम्हाला एकत्र करायचे आहेत शेवटी, त्यामुळे तुम्ही एकावर एकच हे टाका. आता मी एका साईडला कढईत तेल तापवायला ठेवलं आहे. अर्धा चमचा अगदी पोहे खायच्या चमच्याने हळद टाकली आहे. माझं तिखट थोडंसं कमी तिखट आहे, फिकं आहे, त्याच्यामुळे मी आता याला 1.5 चमचा टाकत आहे. नंतर मी हळूहळू वाढवणार आहे. थोडी चव आपण घेऊनच बघत असतो, त्या हिशोबाने आपल्याला नंतर वाढवावंच लागते किंवा कमी करावं लागते. असे आपल्याला आपल्या हिशोबाने चेंजेस करावे लागतात. आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घेतले. धने पावडर जर तुमच्याकडे नसेल तर मी नंतर सांगते की तुम्हाला धने हे कसे वापरायचे आहेत. धने पावडर जर तुमच्याकडे नसेल तर. आता या तीनही जिन्नसवरती तुम्हाला कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे. कमीत कमी 7 ते 8 चमचे यावरती कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं. यामुळे काय होते की चिवड्याला जे तिखट किंवा हे साहित्य जे असते, हे मसाले जे असतात ते कच्चे लागत नाही चिवडा खाताना आणि सगळे एकजीव व्यवस्थित होतात. अजून थोडं तिखट मला वाटलं कमी झालं आहे म्हणून मी याच्यात तिखट टाकलं. अजूनही मी या स्टेजपर्यंत मीठ टाकलेलं नाही आहे. आता याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता जे मी तिखट टाकलं आहे त्यावरही मी कडकडीत मोहन टाकत आहे, तुम्ही बघू शकता. साधारण 3-4 चमचे अजून, तरीसुद्धा हा चिवडा अजिबात तेलकट होत नाही. छानपैकी याला मिक्स करा. मिक्स झाल्यावरती अंदाजे तुम्हाला किती लागते तेवढं पहिले मीठ टाका. मीठ टाकून झालं, साधारण मला 1 ते 1.5 चमचा मीठ लागलं सुरुवातीला. त्यानंतर चिवड्याची थोडी चव घेऊन बघितली तर मला थोडं अजून लागलं. आता मला यामध्ये टाकायचं आहे मेन इन्ग्रेडियंट्स, ते आहेत आपले घरगुती चिवडा मसाला. आता तो घरगुती चिवडा मसाला कसा बनवायचा ते बघूयात. त्यासाठी लागणारे जे जिन्नस आहेत ते तुमच्या घरात सहज अवेलेबल असतात, त्यामुळे अगदी पटकन तुम्ही ते बनवू शकतात. आणि आता मसाला कसा बनवायचा ते बघूयात. आधी तवा तापवून घ्यायचा. त्यावर 1 ते 2 टेबलस्पून एवढा ओवा घेतला आहे. त्यावरती आपण त्याला छानपैकी भाजायचं आहे तव्यावर. आता फ्लेम लो करायची. त्यानंतर त्याच्यामध्ये सोप घ्यायची. तुमच्याकडे जर धने पावडर नसेल तर तुम्हाला आत्ता यामध्ये धने टाकायचे आहेत आणि सोबत 1 ते 1.5 चमचा जिरं टाकून घ्यायचं. आता हे छान मंद आचेवरती 2 ते 3 मिनटं मस्त भाजायचं. अगदी भन्नाट चव लागते, तुम्ही बाहेरचा मसालासुद्धा विसरून जाल. आणि जर तुम्हाला बाहेरचाही मसाला टाकायचा असेल तर तुम्ही या मसाल्यासोबत 1 चमचा अर्धा चमचा मसाला टाकू शकता, ते सुद्धा चालते. आता हे सगळे जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. यामध्ये 3 चमचे साखर घेतली आहे मी. तुम्हाला साखर घ्यायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात, पण साखरेची चव आहे ना ती खूप छान लागते. चिवडा अजिबात गोडसर लागत नाही. सोबत काही जण याच्यामध्ये लिंबूसत्व टाकतात, तुम्हाला ते टाकायचं असेल तर ते टाकू शकतात. त्यांनी चिवड्यामध्ये थोडंसं टाका, नाही तर आंबट चव येते. आता यामध्ये काळं मीठ टाकलं आहे. आधीचं मिठाचं प्रमाण आणि काळ्या मिठाचं प्रमाण जरा व्यवस्थित घ्या, नाही तर तुमचा चिवडा हा खारट होऊ शकतो. तुम्ही बघू शकता हा मसाला तयार आहे. अगदी 2 ते 3 मिनटात हा मसाला तयार झाला. आता तुम्हाला चवीनुसार हा मसाला चिवड्यामध्ये टाकायचा आहे आणि
चिवडा सारखा परतवून घ्यायचा आहे. आपण झाऱ्याच्या साहाय्याने किंवा उलथणीच्या साहाय्याने तुम्ही हा चिवडा परतवून घ्या. चिवडा परतवत असताना चिवडा हा एका मोठ्या भांड्यामध्येच काढा, कारण परतवायला सोपा जातो आणि खाली पडण्याची शक्यता कमी असते. आता एक महत्त्वाची ट्रिक. तुम्ही मोठं भांडं जर वापरलं असेल आणि ते भांडं जर तुमच्या गॅसवरती बसत असेल तर त्याच्यावरती हा चिवडा 5 ते 10 मिनटं अगदी मंद आचेवरती भाजून घ्या. यामुळे तुमचा चिवडा अजिबात बिघडणार नाही आणि नरम होणार नाही. जर नसेल तर कढईमध्ये थोड्या थोड्या बॅचेसमध्ये 2 ते 3 मिनटं प्रत्येक बॅच भाजून घ्या आणि तुम्ही बघाल की तुमचा चिवडा 1 महिनाभर सुद्धा खूप छान पद्धतीने टिकतो. ही सांगितलेली ट्रिक तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत हॅपी दिवाळी. नक्की ट्राय करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार.